तर शिंदे सेनेनं मागाठाण्यामध्ये पुन्हा उमेदवार बदलले आहेत। संजय गाडी हे प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक लढणार आहे। मंगेश पांगारे हे प्रभाग क्रमांक 4 मधून, तर राज सुर्वे यांच्यावर निवडणुकीतून माघार घेण्याची नामुष्की ओढावलेली आहे। प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर देखील आता या निवडणुकीतून माघार घेण्याची नामुष्की ओढावलेली आहे। आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांना निवडणुकीचं तिकीट मिळालं होतं, परंतु आता शिंदे सेनेनं त्यांना माघार घेण्यासाठी सांगितलेलं आहे। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण बघतोय प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर माघारीची नामुष्की ओढावल्याचं दिसतंय। नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर 5 नंबरसाठी आहे ते रस्सीखेच पाहायला मिळत होती महायुतीमध्ये। प्रामुख्याने भाजपकडून देखील ही जागा 5 नंबर ही भाजपला मिळावी ही प्रामुख्याने मागणी होती। तर शिंदे सेना यांच्याकडून देखील 5 नंबर स्वतःकडे राहिली पाहिजे अशी चर्चा आहे ती सुरू होती। मात्र संजय घाडी हे स्थानिक सिटिंग नगरसेवक होते, मात्र त्या जागेवर राज सुर्वे यांना खरं तर ही उमेदवारी दिली जाणार होती आणि त्यासाठी देखील एक कुठेतरी चर्चा पूर्ण झाली होती। एव्ही फॉर्म देखील दिला होता, मात्र संजय घाडी यांनाच आता या ठिकाणाहून पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली पाहायला मिळते। तर दुसरीकडे मंगेश पांगारे यांनी खरं तर शक्ती प्रदर्शन करून आहे तो अपक्षाचा उमेदवारी अर्ज भरला होता, मात्र शेवटच्या क्षणी आहे तो शिवसेनेचा एव्ही फॉर्म आहे तो अगदी आणि त्यामुळे आपण बघतोय राज सुर्वे यांच्यावर देखील आता या निवडणुकीतून माघार घेण्याची नामुष्की ओढावल्याचं दिसतंय। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स घेणार आहोत।